हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि आज आपण बघणार आहे उपवासाचं लिंबाचं लोणचं. आणि लिंबू मी गरम पाण्यात अर्धा तास ठेवले होते, कारण गरम पाण्यात ठेवल्यामुळं ना साली ह्याच्या मऊ होतात. आणि कॉटनच्या कपड्यावर असं पुसून घ्यायचं, पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे. स्वच्छ पुसून घेतले की चिरून घ्यायचं. नंतर हे उपवासाला सहज चालतं आणि खूप सुंदर होतं. झटपट होणारं लिंबाचं लोणचं आहे. मी इथं लिंबू चिरून घेतलेत आणि अर्ध्याच्या फोडी केल्यात, बी काढले. ह्यात अर्धा किलो साखर घालायची. ह्यात साखर घालून घेतल्या आणि मिरची पावडर घातल्या, आपल्याला कसं तिखट पाहिजे तसं. आणि मीठ घालून घ्यायचं. जिरे पावडर घातली तरीही चालती. आणि असंच ना कुकरला ठेवायचं. एक कुकरच्या 10 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कुकर घेतला आहे बघा मी. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. कुकरमध्ये पाणी घालून पातेलं ठेवून घेते. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं की जेणेकरून झाकणाचं पाणी कुकरच्या लिंबाच्या लोणच्यात गेलं नाही पाहिजे. आणि मंद आचेवर एक 10 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि तयार झालं लिंबाचं लोणचं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.